जय शिवराय मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतानाच न्यूज चॅनलच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या अशा बातम्या चालवल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी या योजनेमधून वगळले जातात। काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून योजना धोक्यात असल्याबद्दल सांगितलं जात आहे आणि एकंदरीत काय तर या सर्व बातम्यामुळे राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे। सरकार खरंच ही योजना बंद करणार का किंवा कर्जमाफीमध्ये पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाणार का? मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत साधारणपणे 90 ते 92 लाख लाभार्थी आहेत। त्याच्यामध्ये गेला हप्ता फक्त 89 लाख लाभार्थ्यांना देण्यात आलेला होता। आता जे काही 56 लाख शेतकरी आहेत, या 56 लाख शेतकऱ्यांमधील साधारणपणे 20 ते 25 लाख 30 लाख शेतकरी हे नमो शेतकरीचे लाभार्थी असतील। आता या लाभार्थ्यांना हप्ता द्यायचा की नाही द्यायचा याच्याबद्दल शासनाच्या माध्यमातून कुठलाही GR आणलेला नाही, त्याच्या संदर्भातील कुठल्या गाईडलाईन आणल्यात आल्या नाहीत। मात्र एकंदरीत काय तर कर्जमाफीचा निधी जमा करत असताना अशा जे काही राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत, या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणं मात्र सरकारला जमणार नाही हे या ठिकाणी दिसून येते। परंतु याच्या संदर्भातील अधिकृत अशी कुठलीही घोषणा ना कृषी मंत्री, ना सहकार मंत्री, ना मुख्यमंत्री किंवा इतर कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही। मात्र बातम्या पेरल्या जात असताना न्यूज चॅनलच्या माध्यमातून सूत्राचा हवाला देत या बातम्या पेरायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत काय तर शेतकऱ्यांमध्ये याच्यामुळे काही रोष निर्माण होतोय का? योजना बंद केली तर शेतकरी नाराज होतील का? अशी काही चाचपणी तर तयार करायला सुरू झाली नाही ना, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आता न्यूज चॅनल मोठे मोठे बातम्या देत असताना सूत्राचा हवाला देतात। हे सूत्र म्हणजे नेमकं कोण? कृषी मंत्री का? हे सूत्र म्हणजे मुख्यमंत्री का? किंवा हे सूत्र म्हणजे कोणी कृषी सचिव वगैरे आहेत का? हे कुठेतरी सांगणं गरजेचं आहे। कारण एकंदरीत शेतकरी या योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना अशा प्रकारच्या बातम्या चालवणं आणि अशा प्रकारच्या बातम्या चालवल्यामुळे जर सरकारला काही अशा जर आयडिया आल्या आणि उद्या जर हे कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी नमो शेतकरीच्या हप्त्यातून वगळले गेले किंवा एकंदरीत जर ही योजना बंद केली तर मोठ्या शेतकऱ्यांवरती हा अन्याय होऊ शकतो। त्याच्यामुळे या योजनेचे हप्ते लवकरात लवकर वितरित केले जावेत अशी मागणी होत असताना अशा प्रकारच्या बातम्या आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे। शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर याच्या संदर्भातील स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। एकंदरीत ही योजना पुढे चालू ठेवली जाणार आहे का, की कर्जमाफीमुळे ही योजना बंद केली जाणार आहे का, कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना वगळलं जाणार आहे, याचं अधिकृतपणे स्पष्टीकरण कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्याला पडलेलं कोडं कुठंतरी सुटणार आहे। अन्यथा अशाच प्रकारे न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्या पसरवून एक दिवशी खरोखरच ही योजना बंद केली जाऊ शकते। धन्यवाद।